नमस्कार मित्रांनो, सर्वांना सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय. आणि मित्रांनो, मी स्वतः MSc DED आहे. माझी MSc मॅथमॅटिक्स आहे, MSc DED प्लस BEdसुद्धा माझी या ठिकाणी पूर्ण आहे. आणि मित्रांनो, मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र राज्य शासनाने गेल्या काही वर्षामध्ये सर्वांना टीचर इलिजिबिलिटी टेस्ट अर्थातच शिक्षक पात्रता परीक्षा ही कंपल्सरी केलेली. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेचे फॉर्म सुरू होऊन सर्वांनी भरलेसुद्धा आणि बरेच जण सध्या आता TETची तयारी करत आहेत. परंतु अजूनही बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल किंवा बऱ्याच जणांनी TET हा जर फॉर्म भरला नसेल तर माझ्या सर्व भावी शिक्षक बंधूंना सांगावंसं वाटतं की सध्या CTET अर्थातच सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेचे फॉर्म सुरू झालेले आहेत. तेव्हा सर्वांना मी अशी विनंती करतो की आपण हे CTETचे फॉर्म भरावेत. CTET ही परीक्षा वर्षातून 2दा होते आणि माझ्या अनुभवानुसार मी सर्वांना सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना TET पास करणं कठीण जातं त्या सर्वांना माझी कळकळीची विनंती, जेवढा वेळ तुम्ही TET परीक्षा पास करण्यासाठी घालवता तेवढाच वेळ जर तुम्ही CTET परीक्षा पास करण्यासाठी घालवला तर नक्कीच मी तुम्हाला 200% खात्री देतो की आपण CTET अर्थातच केंद्र शासनाची केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही पास होऊ शकता. मी स्वतः CTET तब्बल 4 वेळा पास झालेलो आहे. माझ्याकडं माझ्या सर्टिफिकेटसुद्धा आहेत. माझ्याकडे सर्व सर्टिफिकेट्स आहेत. मी तुम्हाला सध्या दाखवू शकत नाही कारण मी सध्या शेतामध्ये घरी असतो तर नक्कीच तुम्हाला मी दाखवले असते. आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की CTET ही जी एक्झाम आहे ही एक्झाम स्टेट लेवलला लागू होते का? तर नक्कीच मित्रांनो, केंद्र शासनाची जी CTET परीक्षा असते ही राज्य लेवलला लागू होते. ही भारत देशाची एक्झाम असते, ही स्टेट लेवलला लागू होत असते. त्यामुळे जर कोणी TET पास झालं नसेल तर त्यांनी CTETचे फॉर्म भरावेत. मला वाटतं काल मला वाटतं 2 दिवस झाले असतील की ह्या एक्झामचे फॉर्म भरण्याची रजिस्ट्रेशन करण्याची तारीख सुरू झालेली. तेव्हा सर्वांना मी अशी विनंती करतो की सर्वांनी CTET परीक्षेचा फॉर्म जरूर भरावेत आणि पास व्हावं, जेणेकरून आगामी काही वर्षामध्ये म्हणण्यापेक्षा जवळपास RT कायद्याअंतर्गत सर्वांना माहिती की केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने सर्वांना आता TET CTET कंपल्सरी केलेली आहे. त्यामुळे ही एक्झाम पास होणं अत्यंत गरजेचं आहे. जर ही एक्झाम आपण पास नाही झाला तर भविष्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागू शकतो. की राज्य शासनाने, तुम्ही आता काही महिन्यापूर्वी GR बघितला असेल, जे शिक्षक पदावरती पगार उचलत आहेत त्यांनासुद्धा शासनाने TET कंपल्सरी केलेली. त्यामुळे सर्वांना मी अशी विनंती करतो की सर्वांनी लवकरात लवकर हे फॉर्म भरून टाकावेत, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये केंद्र शासनाने, राज्य शासनाने याबद्दल जर मागणी केली तर आपल्याकडं सर्टिफिकेट हे जर पासिंग असेल तर नक्कीच याचा फायदा आपल्या सर्वांना होऊ शकतो. मित्रांनो, CTET किंवा TET पास होण्यासाठी OBC प्रवर्गासाठी 82 मार्क्स लागत असतात आणि ओपन प्रवर्गासाठी 90 मार्क्स लागत असतात. त्यामुळे अभ्यास केला तर मला वाटत नाही एक्झाम फार काही कठीण आहे. आणि सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की ज्यांनी TETचे फॉर्म नसेल भरले त्यांनी CTETचे फॉर्म भरा. CTET फॉर्म भरण्याची तारीख मला वाटतं आय थिंक 10 जूनपर्यंत आहे आणि 8 सप्टेंबरला एक्झाम आहे. त्यामुळे बराचसा कालावधी आपल्या सर्वांकडे आहे. तेव्हा सर्वांनी या परीक्षेचे फॉर्म नक्कीच भरावेत आणि सर्वांना पुन्हा एकदा या परीक्षेसाठी शुभेच्छा. सर्वांनी अभ्यास करा आणि CTET संदर्भात कुणाला काही मार्गदर्शन हवे असेल तर नक्कीच आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. काही कमेंट असतील तर तुम्ही कमेंटसुद्धा त्या ठिकाणी टाकू शकता. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.